सध्या भाषेवरून जो गदारोळ चालू आहे त्याच्यावरून बऱ्याच वर्षापूर्वी घडलेली एक गोष्ट मला आठवली. मी 7वीत होते आणि मेची सुट्टी चालू होती. 7वीतून 8वीत गेले होते मी. आमच्या गावात एक काका राहतात, ते आले होते. तर मला म्हणाले, काय मग 7th स्टँडर्डला किती मिळाले, किती पर्सेंट मिळाले? मी म्हटलं 77. तर ते हसले. 77? मी तुला काय विचारलं, 7th स्टँडर्डला किती पर्सेंटेज मिळाले? त्याचं उत्तर 77 असं द्यायचं. तर आम्ही गावातली मुलं, तर ते माझ्या लक्षात नाही आलं असं का म्हणाले. मी काय बोलले नाही. पण आता या खूप वर्षांनी मला ते आठवलं आता, की आपल्याला जेव्हा आपल्या भाषेची लाज वाटते ना, तेव्हा आता जे सध्या चालू आहे भाषाविषयी, ते त्यामुळे घडतं. कारण पु ल देशपांडेंचा एक व्हिडिओ बघितला मी, आपल्यापैकी खूप जणांनी बघितला असेल. त्यात ते म्हणतात की आपल्या भाषेवर जेवढं आपण प्रेम करतो ना, तेव्हा मग आपण जगातल्या इतर भाषांचा दुस्वास नाही करत. पहिलं आपल्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं पाहिजे. तर शहरांमधून आपण पाहतो, आपण घराच्या बाहेर पडलो की भैया इधर चलोगे क्या, भैया उधर चलोगे क्या, ये कैसे दिया, वो कैसे दिया, हे आपणच चालू करतो. बरं, समोरचा पण मराठीच असतो, तरी आपण त्याच्याशी बोलत असतो हिंदीमधून. तर याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. जेव्हा आपण म्हणतो ना की असं घडलं पाहिजे समाजात, तसं घडलं पाहिजे, समाज म्हणजे आपणच आहोत. आपल्यापासूनच सुरुवात व्हायला हवी त्याची. बरं, हे कोणते एका भाषेबद्दल नाही आहे. ज्या बोलीभाषा असतात, गावागावांमधून बोलल्या जातात, त्यांचा गोडवा पण वेगळाच असतो. काही जण असतात, गावठी आहे, या असं आहे तसं आहे, पण त्या भाषेत ना खूप प्रेम असतं. आता मला आठवतं, आमचं दुकान होतं आणि माझ्या लहानपणी माणसं यायची दुकानावर, खूप प्रेमाने विचारायची, काय बाय, केव्हा आलंस? खूप छान वाटायचं ऐकायला. किंवा दुकानात आजोबांना, बाबांना गिऱ्हाईकं यायची, तेव्हा मी ऐकत बसायचे, भाऊनू त्याल द्या, साकार द्या, बुकी द्या. आणि एवढा गोडवा होता ना त्या भाषेमध्ये, त्या माणसांमध्ये. तर हल्ली काय झालं माहिती आहे का, प्रमाण भाषा, शुद्ध भाषा याच्या नावाखाली या बोलीभाषा झाकोळल्या गेल्यात. कारण भाषा लुप्त व्हायला हेच कारण आहे. भाषा बोलणारी माणसं संपत जातात, तेव्हा भाषा पण संपते. तेव्हा मला वाटतं दुसऱ्यांना बोट दाखवण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण करावं.